या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। महिलांच्या विरोधात सतत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मनोहर भिडेंविरोधात पुण्यात काँग्रेसनं आंदोलन केलं आहे। आजचं हे आंदोलन आपल्याला कल्पना असेल, मनोहर भिडे नावाचे जे स्वतःला गुरुजी म्हणून घेतात त्यांनी महिलांबद्दल अवमानकारक शब्द वापरले। महिलांचा सण आहे, याला त्रास काय आहे? नटून जायचं नाही, नटून जायचं नाही, आम्ही जाणार। तू कोणत्या समाजाचा ठेकेदार आहे रे? आणि आम्हाला महिलांना शिकवायचं नाही सांगता सर, आम्ही महिला हिंदू संस्कृतीचा अपमान करणारा मनाबिडाचं करायचं काय? हिंदू संस्कृतीचा अपमान करणारा मनाबिडाचा स्त्रियांचा अपमान करणाऱ्या या मना भिड्याचा, स्त्रियांविषयी अपशब्द बोलणाऱ्या या भिड्यांचा, स्वातंत्र्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या या भिड्यांचा धिक्कार असो, धिक्कार असो। या स्वातंत्र्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरले। अनेक स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या घराची रांगोळी केली, जीवाचे बलिदान दिलेले। त्या स्वातंत्र्याबद्दल मनोहर भिडे जर या पद्धतीने बोलत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। आणि बोलले भारतीय जनता पक्षाला राहुल गांधींचे शब्द लागतात। आम्ही हेच सांगतो की मनोहर भिडे म्हणजे हिंदू समाज नाही। तो कोण बोलणार आहे महिलांबद्दल की असं आवरलं पाहिजे तसं आवरलं पाहिजे? अरे तू तुझ्या बायकोला नाहीला सांग ना, आमच्या बहिणीला तू सांगणार कोण आहे? तुम्ही जे काय मागणी करता ते पोस्टर पोलिसांनी का आता नेले? आम्ही तर आमच्या महिलांनी जोडो मालो आंदोलन बरोबर त्याच्या मिशा कापण्याचं काम केलेलं। ज्या माणसाला महिलांचा सन्मान करता येत नाही त्याला मिशा ठेवण्याचा अधिकार नाही असं आमची समज आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। दोन, एक महिलांचा आणि एक राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षापासून ज्या ज्या जागी मनोहर भिडे भेटेल तिथं त्याच्या मिशा कापल्या जातील। जेव्हा आम्ही हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारतोय त्यांनाही कुठलं यावर उत्तर देता येत नाहीये, म्हणजे सत्ताधाऱ्यांचा भिडेंना पाठिंबा आहे का? 100%। आज भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी पहिल्यापासून मनोहर भिडेला पाठीशी घालतात। आपल्याला कल्पना असेल, वाहतच पालख्या गेल्या, त्या पालख्यामध्ये सुद्धा तलवारी घेऊन त्यांचे लोक घुसलेली होती। आज वैष्णवांचा तो महामेळावा आहे। ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांनी समतेचं सांगितलंय, तलवारी घेऊन लढण्यासाठी नाही सांगितलं। वारीमध्ये तलवारी घेऊन तुम्ही जाता तिथंच तुमची संस्कृती कळते, म्हणून त्याचा धिक्कार आहे। संरक्षण घेऊन फिरत असतो ते मर्डर त्याचा करणार, त्याला विचारा तुझं वागणं काय, नंतर फिर। तू फिरू शकतो का वाटतं असा? तू नाही फिरू शकत। तुझी कधी तू मरशील माहिती आहे, कारण तुझे कर्म तशी। तुम्ही जेवढी तुमची लोक की पोलीस संरक्षण घेऊन फिरतात, बॉडीगार्ड घेऊन फिरतात, का फिरतात? कारण तुम्ही कर्मच तशी केलेली आणि जे कर्म तुम्ही कराल तसं तुम्हाला भोगावं लागणार।
म्हणजे हे बुलबुल त्यांचंच आहे. पोलीस त्यांच्यावर कुठली कारवाई करत नाहीयेत असा आरोप आता बघा आम्हाला जोडे मारू देत नाहीत पोलीस, म्हणजे एवढी त्याची काळजी घेतात. असं काय त्यांनी केलं? त्यांनी दुसरं विधान असं केलं होतं की स्वराज्य जे मिळालेलं आहे ते देखील दळभद्री आहे. त्याच दिवशी असं दुसरं विधान. हा स्वतः दळभद्री आहे. हो, हा काय स्वातंत्र्याला बोलताय? हा स्वतः दळभद्री माणूस आहे. याचा देशासाठी आता आंबे गाऊन पोरं काढतो असं बोलता. इतका नालायक माणूस आहे हा. यांनी स्वातंत्र्यावर बोललाच नाही पाहिजे. मन्या भिड्याचं करायचं काय? मन्या भिड्याचं करायचं काय? भिड्यावर आता बऱ्याच मुली आहेत तिला ड्रेस घालून येतात, म्हणजे त्या का वाईट आहेत? लाज वाटली म्हणजे बोलताना की तुम्ही तुमच्या घरात मुलं बाळं नाही, तुम्हाला काय करणार? आणि त्या दिवशी ते काय नाव शिरसाट शिवसेना महिलांनी मुलींनी जीन्स घालून गेलं नाही पाहिजे. पहिला स्वतःच्या मुलीला बघा, पहिला स्वतःच्या मुलीला संस्कार द्या. महाराष्ट्राच्या आया बहिणींना कपडे कसे घालायचे शिकवा. पहिले स्वतः मन्या भिड्यांनी व्यवस्थित कपडे घातले पाहिजेत आणि मग आम्हाला शिकवलं पाहिजे आम्ही कसे कपडे घालायचे आणि कसं वागायचं. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादरस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर.